मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रत्येक ग्रंथाची फलप्राप्ती आहे. यात तुमचं जीवन हेच फलद्रूप आहे. तुमचं जीवन हेच फळ आहे. याच्यापेक्षा निराळं काही मिळवायचं नाही, प्राप्त करून घ्यायचं नाही. फक्त श्रीहरी तुमच्या रूपाने कसा प्रगट झालाय तेवढं बघायचं. आणि प्रगट झाल्यानंतर एवढंच कळायचं की तो आणि तुम्ही भिन्न नाही. नामे अमृतानुभव. गीता सुद्धा सांगते फळाची अपेक्षा करू नकोस. मोठं गमतीच आहे बघ. फळाची अपेक्षा करू नको गीता सांगते. मग अर्जुनाला लढाया का लावला? हे देवाचं बोलणं असं असतं, दोन अर्थी बोलणं. फळाची अपेक्षा नको, बरोबर आहे ना. मग पांडवांचा पक्ष का घेतला? कौरवांचा घेऊन हरवायचं होतं ना. फळाची अपेक्षा देव नाही म्हणतो, पण त्याला सुद्धा फळाची अपेक्षा आहे, म्हणून जग निर्माण केलं. ते म्हणाल बाबा महाराज तुम्ही विचित्रच बोलत असता. मुळात मीच विचित्र आहे. तुम्हाला कळून येईल की काय चित्र काय आणि विचित्र काय. माझं बोलणं कळलं का? काय फळाची अपेक्षा करू नको म्हणजे काय? का रथ चालवायला बसलास? कशा करता रथ चालवायला बसलास? कशा करता लढायला लावलंस? समोर उभा राहिल्यानंतर अर्जुनाने रथाखाली उडी टाकली होती. मला काही नको आहे गीता सांगायच्या अगोदर त्याची तयारी झाली होती. पण फळाची अपेक्षा नको म्हणून अर्जुना देवोनी समाधी स्वयेची घातला महायुद्धी. पण ज्ञानेश्वर महाराज कौतुक करतात. पडी तो कृष्ण कृपानिधी ताट्यस्थ शिवोनिधी. त्याला ताटपणा येऊन दिला नाही आणि हातातला धनुष्यबाण खाली ठेवून दिला नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून इथे तसं काही नाही. धनुष्यबाण कोणी खाली ठेवला म्हणून त्याच्या मागे लागायचं नाही. कोणी घ्या म्हणून सांगायचं लागायचं नाही. स्वसुखाची गोडी काय आहे नाही का? प्रभूच प्रिय रूपाने कशी आपली प्रतिती घेत असतो का? त्या संतांच्या प्रिय गोडीशी एकरूप होणं नामे अमृतानुभव सांगणं आणि अमृतानुभव ऐकणं. याच्यापेक्षा दुसरं काही नाही. चिद्विलासाच्या ठिकाणी कोणी पापी नाही, कोणी पुण्यवान नाही. पाप पुण्याच्या पलीकडे याचा परमार्थ आहे हा. पाप धुण्याकरता सुद्धा नाही. ते हरिद्वारला जा, धुतलं तर धुतलं, नाही तर वर तरंगत राहतं. तेलाचा तवंगच असा असतो ना. अगदी वचन सत्य आहे की गंगेमध्ये स्नान गेल्यानंतर पाप धुतलं जाते, 100% खरं आहे. पण ते वर तरंगत राहतं. तुम्ही वर आला की तुमच्या अंगावर धुलीसारखं भरून बॅक टू पुणे. तेलाचा तवंग कसा असतो? वर तरंगत राखतो ना. सध्या बघा काय झाले त्या तवंगाने. बरोबर आहे ना. तुम्ही उठला की बरोबर आला अंगावर. ते तुम्हाला सोडून जात नाही. म्हणून माणसं पाप धुण्याकरता जातात. तसं इथे पाप बीप काही धुवायचं नाही, आपल्याला काही करायचं नाही. श्रीहरीच्या स्वगोडीशी एकरूप होणं नामे अमृतानुभव. आणि म्हणून महाराज काल सुटता सुटता प्रवचन इथे आलं. सखा शब्द वापरला गुरुला. तू कोण आहेस? माझा सखा आहेस. सद्गुरुनाथ हे सखे आहेत नाही का? आणि म्हणून त्याच्यातून कालचं थोडंसं निरूपणाचा भाग चालू होता. मित्र कोण? जिवलक कोण नाही का? मी पंढरीला व्याख्या करत असतो बरं का. यात्रेकरी कोण? जत्रेकरी कोण? वारकरी कोण नाही का? यात्रा करायला येतात, ते पाप बीप धुवायला येतात.
जत्रेकरी कोण? बोकड कापायला येतात. प्रत्येक गावाला जत्रा भरलेली असते. आमच्याकडे आता जत्रा भरली काय नाही महाराज, 1000-2000 कापलं जातात. बरं ठीक आहे, चांगलं आहे. जत्रा, यात्रा आणि वारी. वारी म्हणजे सख्याचं सगुण दर्शन. बस, सख्याला भेटणं. तो आम्हाला भेटण्याकरता निर्गुण निराकार होता, तो सगुण साकार झाला. आपली स्वगोडी भोगणे असतो म्हणून त्याला भेटणं, त्या आनंद भोगणं. देव भेटण्याकरता वारी नाही, देवाला बरोबर घेऊनच देवाची वारी आहे. माझं बोलणं कळलं? मुलाला कडेवर घेऊनच मुलाच्या शाळेत जाणे. दृष्टांत कळला का? काय म्हटलं? मुलाला कडेवर घेऊन मुलाच्या शाळेत. तसं या ठिकाणी मोठं कौतुक आहे अमृतानुभवाचं. आणि शब्द वापरला, किंबहुना या भाका द्वैताची जेथे उपयोगा, फेडोनी स्वसखा श्री गुरु वंदिला. माझे श्री गुरु कोण आहेत? सखा आहे, सखा. आणि म्हणून सख्याची व्याख्या करताना काल मित्र सांगता सांगता आपण प्रवचन आटपलं. ज्याच्याबरोबर सिनेमा बघावासा वाटतो, त्याच्याबरोबर भजी खावीशी वाटतात, बरं का. कुठच्या तरी गार्डनच्या कट्ट्यावर बसून गप्पा माराविषयी वाटतात, टिंगल टवाळी कराविषयी वाटते. असा जो तो मित्र कालांतराने बदलत जातात, संपत जातात. आयुष्यात कितीतरी येतात आणि कितीतरी जातात. मी शाळा सोडली आणि पुन्हा शाळेतला एकही मित्र मला पुन्हा आजपर्यंत भेटला नाही. आता त्यातले किती वर गेले आणि किती खाली शिल्लक राहिले कोणाला माहीत. आश्चर्य सांगतो मी. कधीही असं चुकून सुद्धा कधी गाडीत कोणी भेटलाय किंवा काही पत्ता नाही. शाळा सुटली, मित्र संपले, तेवढ्यापुरते मित्र असतात. मग ओघाओघामध्ये जमलेले मित्र निराळे, बरं का, जास्ती वाढवत नाही विषय. मग त्यातल्या त्यात मित्रामध्ये एखादा जिवलग असतो. त्यातल्या त्यात मित्रामध्ये कोण असतो? एखादा जिवलग असतो. त्या जिवलगाचा उपयोग असा असतो की आपलं सुखदुःख त्याच्याजवळ सांगता येतं. काय? एक लक्षात ठेवा, माणसाला कुठेतरी आपलं मन उघडं करायला जागा लागते. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. काय? मग कदाचित बायको सखा असेल, नवरा सखा असेल, मित्र सखा असेल, मेवणा सखा असेल, भाऊ सखा असेल, बहीण सखा असेल, कोण सखा असेल हे सांगता येत. पण त्याच्याजवळ सांगितल्याशिवाय, मन हलकं केल्याशिवाय बरं वाटत नाही. काय? वामनराव आले ऑफिसला, गोविंदरावांनी बघितलं, का हा चेहरा अगदी उतरलेला दिसतोय. काय नाही बोलणारच होतं मला. काय तुम्हाला सांगू, सध्या सोयऱ्यांनी त्रास दिलाय. नोकरी लागली चांगली, पगार वाढला, तेव्हापासून प्रत्येकजण मागायला येतं. आज आमच्याकडचा आला की उद्या तिच्याकडचा आला. आता कुणाला बोलावं आणि कुणाला सांगावं? माझं बोलणं कळलं का? किंवा आज वा काय सांगू तुला, आज बायकोचं माझं खडा जंगीचं भांडण झालं. आता हे गावात सांगण्यासारख्या गोष्टी नसतात किंवा कपाळावर पाटी लावून जायची नसते. पण असा कोणतरी एक मित्र असतो की आज भांडण झालं रे, हां तरीच म्हटलं आज डबा दिसत नाही, तरीच म्हटलं आज खातात काही डबा दिसत नाही. तिला सांगितलं आजपासून डबा बिबा काही करायचं नाही, माझं मी बघून घेईन. काय हे आता हे काय संबंध ऑफिसवर सांगायचं का आज मी बायकोबरोबर भांडलो, बायकोबरोबर भांडलो. तोही सांगत असतो, अरे तुझं तसं झालं, माझं काल झालं होतं, फक्त मी बोललो नाही. काय ते म्हणले तुझं, त्याचं तिसरंच होतं. मुलगा इतका विचित्र वागतो म्हणला, अंगावरून गेला तरी बघत नाही. जिवलग, कळलं का तुम्हाला? हां, म्हणून असा जिवलग सुद्धा असावा की ज्याच्याजवळ आपल्याला सुखदुःखाच्या गोष्टी सांगता येतात. आणि सखा हा सगळं श्रेष्ठ आहे. त्याला काही सांगावं लागत नाही, नुसतं चेहऱ्याकडे बघितलं की कळतं की इथे काहीतरी बिघडलंय.
तो सखा. तुका म्हणे सखे हरीचे ते दास, अहो सखे साजणी ज्ञानाबाई ओ हरणी. नाही का? सद्गुरुनाथ हे सखे आहेत, संत हे सखे आहेत. आपल्या अंतःकरणातली व्यथा त्यांना बरोबर कळत असते आणि कुणी काही सांगावं लागत नाही, न सांगता कळतं. माझं बोलणं कळलं का? तेव्हा सगळे काही सखे नसतात. जवळचे जरी वाटले तरी आपल्या वाईटात सुद्धा आनंद भोगणारे असतात. माझं बोलणं कळलं का? कशात आनंद भोगतात? आपल्या वाईटात सुद्धा. एखादे वाईट घडलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आनंद भोगत असतात. ही जीवनाची मोठी गंमत आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले सखे. कोण सखे? तर संत हे खऱ्या अर्थाने सखे आहेत. आणि म्हणून महाराज म्हणाले फेडोनी स्वसखा श्री गुरुवंदिला. असा जो माझा सद्गुरुनाथ सखा, त्या माझ्या सख्याला वंदन केलं. नाही का? मित्र ग्रगड भेटतात, जीवलग फार थोडे भेटतात, पण सखे एखादाच भेटतो. नाही का? कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. खऱ्या अर्थाने सखा. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई. असा सखा. पांडुरंग सखा, सद्गुरुनाथ सखा. बरं का? ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाचं वर्णन करताना फार मजेशीर करतात. आत्मनिवेदन तळीची जे पिटिका होय सख्याची, पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. सख्य भक्तीचा पार्थ हा अधिष्ठात्री देवता आहे. मोठा आनंद, मोठं कौतुक. नाही का? हो. म्हणून लाज वाटली नाही त्याचा रथ चालवताना. अर्जुनाचा रथ चालवताना अर्जुनाची घोडी धुतली अनंते, त्याची घोडी सुद्धा धुतली. काय लाज वाटली नाही? काय आपल्या सख्याचं काम करत असताना कधी लाज वाटत नाही, कारण ते काम वाटतच नाही. त्या कृतीतून सुद्धा प्रेमाचा साक्षात्कार होत असतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.